सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकरता एक अत्यंत महत्त्वाची सूचना ही महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2022 प्रकरण क्रमांक 29 कोषागार प्रशासन 4 मुंबई यांच्याकडून दिनांक 27 मार्च 2026 ला देण्यात आलेली आहे। या परिपत्रकाची प्रस्तावना पुढील प्रमाणे आहे। सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व नियमित प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची माहिती भरण्यात आलेली आहे। सदर माहितीनुसार अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आहारित होत असते। सदर माहितीमध्ये त्यांच्या बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदविलेला आहे। एकंदरीतच पूर्ण माहितीमध्ये कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीत नोंद होऊ नये, तसेच कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये याकरिता शासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यास अनुसरून सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। आता पुढे शासन परिपत्रक आहे, त्यामध्ये क्रमांक 1 सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करावयाची आहे। सदर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 देय माहे मे 2026 चे वेतन आहारित करण्यात येणार नाही। नंबर 2 सदर ई-केवायसी पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले असले पाहिजे। सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरित बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्यात यावे। नंबर 3 तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदविलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास नोंदविण्यात आलेला पॅन क्रमांकाची दुरुस्ती करून अद्ययावत करण्यात यावा। नंबर 4 सदर ई-केवायसी प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी यांनी व्यक्तिशः पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचे आहे। आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या ई-केवायसी अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी किंवा कर्मचारी यांची नोंद करावयाची आहे। सदर नोंद करताना ई-केवायसी अन्वये पडताळणी करण्यात आलेला बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदविण्यात आलेला बँक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यासच सदर नोंद घेण्यात यावी, अन्यथा प्रथम ई-केवायसी केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बँक खात्याचा तपशील अद्ययावत करावा। तर अशा प्रकारचं परिपत्रक हे महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आलेलं आहे। तर यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एप्रिलचा जो पगार आहे एप्रिल 2026 चा की जो मे मध्ये आपल्याला प्राप्त होतो, तर त्याकरता प्रत्येक कर्मचाऱ्याला ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे। दुसरं असं की ही ई-केवायसी जी आहे तर यामध्ये बँक खाते जे आहे तर ते बँक खाते आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक याच्याशी जुळलेले असले पाहिजे, लिंक असले पाहिजे। तिसरा भाग सेवार्थ प्रणालीमध्ये जो पॅन क्रमांक दिलेला आहे तो जर चुकीचा असेल तर त्याची दुरुस्ती करून घ्यायची आहे। योग्य अचूक अशा प्रकारचा
पॅन क्रमांक हा सेवार्थ प्रणालीला अटॅच करायचा आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. आणि जे खातं आहे म्हणजे बँक खातं जे आहे, तर ते बँक खातं अशाच द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये त्या बँक खात्याशी आपला आधार क्रमांक आणि पॅन अटॅच झालेला आहे. तर हे सर्व काम कर्मचाऱ्याला करायचं आहे आणि ते संपूर्ण करून तशा प्रकारचं प्रमाणपत्र आहरण आणि संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करायचं आहे. त्यानंतरची जबाबदारी आहे आहरण व संवितरण अधिकाऱ्याची की ते प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या ई-केवायसी अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी कर्मचारी यांची नोंद करायची आहे. तर त्यांच्याकडे जे सेवार्थ प्रणाली आहे त्यामध्ये अपडेशन करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारची नोंद करताना ई-केवायसी अन्वये पडताळणी करण्यात आलेला बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदणीत आलेला बँक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यासच सदर नोंद घेण्यात यावी. तर सेवार्थमध्ये जो आपण बँक अकाउंट नंबर दिलेला आहे आणि ई-केवायसी मध्ये जो बँक अकाउंट नंबर दिलेला आहे ते एकच असले पाहिजे. ते वेगवेगळे असता कामा नये. असं जर असेल तर नोंद होणार नाही. अशा वेळेला प्रथम ई-केवायसी केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बँक खात्याचा तपशील अद्ययावत करावा. समजा अशा वेळेला जेव्हा आपलं सेवार्थ जे आहे त्या सेवार्थ मध्ये बँक अकाउंट वेगळं आहे आणि ई-केवायसी मध्ये वेगळं आहे, तर अशा वेळेला सर्वप्रथम सेवार्थ मधला जो बँक अकाउंट नंबर आहे तो चेंज करायचा. ई-केवायसी मध्ये जो बँक अकाउंट आहे तो नंबर अगोदर सेवार्थ मध्ये अपलोड करायचा आणि त्यानंतर ई-केवायसी करून घ्यायची. तर अशा प्रकारची सगळी व्यवस्था केल्यानंतरच खऱ्या अर्थानं त्या कर्मचाऱ्याचं एप्रिलचं जे पेमेंट आहे एप्रिल 2026चं ते मे 2026ला अदा करण्यात येईल. जर असं नसेल, ई-केवायसी जर पूर्ण करण्यात आली नाही तर सदर कर्मचाऱ्याचं पेमेंट वेतन हे केल्या जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.